शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होती आणि त्याआधी गटारी अमावस्या ही साजरी केली जाते। आपण पाहू शकतोय कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी जरी जमा झालेली असली तरी फिश मार्केटमध्ये कोल्हापूरकरांनी गर्दी केली आहे। कोल्हापूर मांसाहारासाठी प्रसिद्ध असणारं शहर आहे। रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहाराचे दिवस आहे। मात्र शुक्रवारपासून श्रावण सुरू होणार आहे आणि असं असल्यानं कोल्हापूरकर आजच फ्राय फिशवरती तुटून पडण्यासाठी सज्ज झाले। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते, त्याआधी 2 दिवस म्हणजे आजपासूनच गटारी अमावस्या अनेक जण साजरी करत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर या दिवशी मांसाहार करून येणारा श्रावण महिना पाळायचा असा अनेकांचा बेत असतो। कोल्हापूरच्या मार्केटमधली मटन मार्केट किंवा फिश मार्केटमधली जर आपण अवस्था पाहिली तर मटन खरेदीपेक्षा फिश खरेदीकडे, मासे खरेदीकडे कोल्हापूरकरांचा जास्त ओढा आपल्याला पाहायला मिळतो। आज गटारी अमावस्येमुळे कोल्हापूर प्रसिद्ध आहे मटण आणि मासा। मटणाबरोबर माशाची चव कशी असती ही आम्हाला पूर्ण माहिती आहे, म्हणून आज माशाचा दिवस पाळण्याचं ठरवलं आहे। सकाळ संध्याकाळ फक्त मासा यासाठी आनंद घेणार आहे आणि कोल्हापूर लय भारी माशासाठी। मी मांदेली, सुरमई आणि कोळंबी घेतलेली आहे। आज काय बेत आहे? घरात ॲक्च्युली होतं खेकड्याचा बेत, खेकडा घ्यायसाठी आलेले, पण सहज नजर टाकली फ्रेश मासा दिसला म्हणून मी आता घ्यायला आले। श्रावण सुरू होतोय त्या पार्श्वभूमीवर काय लोकांची चैनीच असते, आजचा दिवस म्हणजे लोकांसाठी पर्वणी असते। बरेच वर्ष म्हणजे वर्षभर सांभाळतात लोक, पण श्रावणाचं एक आपलं एक धार्मिक महत्त्व असल्यामुळे लोकांचं एक असतं बाबा की आजचा दिवस तेवढं शेवटचं खाऊन घेऊया पोटभर। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।